मित्रहो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून गेलेल्या 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं आणि आपल्या स्वतंत्र गटाला मान्यता द्यावी अशी मागणी केली. उद्धव ठाकरे शिवसेनेने याला आक्षेप घेतला, पण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मात्र या गटाला मान्यता दिली. त्यामुळे या 6 खासदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याचा मुद्दा आपोआप बाजूला पडला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून आणि शिवसेनेची मशाल दाखवून ओमराजे निंबाळकर, संजय उर्फ बंडू जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख झालं तर नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे हे लोकसभेला खासदार म्हणून निवडून आलेले होते. त्यांना निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनं आणि शिवसैनिकांनी परिश्रम घेतलेले होते आणि हे सगळं विसरून त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांना धोका दिला. एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचे ते भाग बनले आणि उद्धव ठाकरे यांना सोडून ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. 4 वर्षापूर्वी 40 आमदारांनी गद्दारी केली, त्यांचं काही वाकडं झालं नाही, मग आपलं तरी काय वाकडं होणार आहे असं त्यांना नक्की वाटलेलं असेल. पण उद्धव ठाकरे गद्दारांच्या विरोधामध्ये अक्षरशः एकाकी झुंज देत आहेत. लोकसभा अध्यक्षांनी जरी या खासदारांना अभय दिलं असलं तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं कालच सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. आता तिथं जाऊन तरी काय होणार असा प्रश्न मागच्या अनुभवावरून अनेकांना पडला असला तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं आजच या 6 खासदारांना नोटीस पाठवली आहे. लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि याच याचिकेनंतर 6 फुटीर खासदारांना सर्वोच्च न्यायालयानं आज नोटीस बजावलेली आहे. या खासदारांसाठी आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा हा मोठा झटका मानला जातो. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या नोटिशीला 2 आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे आदेश सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत. आता या 6 खासदारांकडून नक्की काय उत्तर दिली जातात हे मात्र पाहण्यासारखं ठरणार आहे. यापूर्वी या 6 खासदारांना उद्धव ठाकरे पक्षाकडून सुद्धा नोटीस देण्यात आलेली होती. या नोटिशीला 7 दिवसामध्ये उत्तर द्यायला सांगितलं होतं. आता कोर्टानं नोटीस पाठवली आहे. यापूर्वी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्याकडून या 6 खासदारांना नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टाकडून ही नोटीस पाठवण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या काही लोकांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त होते. विशेष म्हणजे फुटलेल्या या 6 खासदारांपैकी कोणाला तरी मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू झालेल्या आहे. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वीच फुटीर खासदाराच्या अडचणी आता वाढताना दिसू लागलेल्या आहेत. त्यांना आता 2 आठवड्यात उत्तर द्यावं लागणार आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेने या खासदारांना नोटिसा दिल्या होत्या तेव्हा या खासदाराकडून त्याची फारशी दखल घेतली गेली नव्हती. पण आता तसं करून चालणार नाही. आता सुप्रीम कोर्टाची नोटीस आहे, त्यामुळे त्यांना ती अजिबात बेदखल करता येणार नाही. अर्थात पुढे काय होईल कोणालाच माहित नाही, पण फुटीर खासदारांना नोटीस देऊन सुप्रीम कोर्टानं पहिला दणका तरी नक्की दिलेला आहे. त्यामुळे फुटून गेलेल्या 6च्या 6 खासदारांना आता न्यायालयीन प्रक्रियेतून बाहेर पडावंच लागेल. पाहूया पुढे काय काय होत आहे. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.